लग्नाचे ते पवित्र विधी संपून आता संपूर्ण 1 महिना झाला होता. पण लोणावळ्याच्या त्या निसर्गरम्य फार्म हाऊसवर घालवलेले ते सुखाचे क्षण अमायराच्या डोळ्यांसमोरून अजूनही जात नव्हते. मुंबईच्या धावपळीच्या आणि झगमगाटाच्या दुनियेत कबीर कपूरच्या बंगल्यावर आता एका नव्या आणि खऱ्याखुऱ्या आयुष्याची पहाट उजाडली होती. कबीर आणि अमायराच्या या नव्या प्रवासाची ही सुरुवात कमालीची शांत आणि तितकीच रोमॅन्टिक होती. रणजित कपूर यांच्या मृत्यूनंतर आणि त्यांच्या जुन्या प्रकरणांचा कोर्टातून पूर्णपणे निकाल लागल्यानंतर दोन्ही कुटुंबावर असलेले 20 वर्षांचे दडपण आता कायमचे संपले होते. विहान कपूरने कंपनीचे नाव बदलून सन अँड कपूर असोसिएट्स असे अधिकृतपणे केले होते आणि अमायराला बिझनेसमधील तिचा कायदेशीर 50% हिस्सा सोपवला होता. पण अमायराने बिझनेसच्या रोजच्या व्यवहारांमध्ये पडण्याऐवजी तिची स्वतःची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी पुन्हा सुरू केली होती. कारण तिला तिचं स्वातंत्र्य आणि तिचं काम सर्वात जास्त प्रिय होतं. जून महिन्याची ती एक आल्हाददायक आणि नॅचरल सकाळ होती. मुंबईमध्ये मान्सूनचे आगमन झाले होते. त्यामुळे आकाशात काळेभोर ढग जमा झाले होते आणि खिडकीबाहेर रिमझिम पाऊस पडत होता. जुहूच्या त्या भव्य बंगल्याच्या मास्टर बेडरूममध्ये पांढऱ्या पडद्यांमधून पावसाचा थंड वारा आतमध्ये येत होता. अमायरा सकाळी लवकर उठली होती. तिने अंगावर एक साधा निळ्या रंगाचा फ्लोरल मॅक्सी ड्रेस घातला होता. विस्कटलेले केस एका साध्या क्लचरने बांधले होते आणि डोळ्यांवर तिचा तोच ओळखीचा चष्मा लावला होता. ती बेडच्या शेजारी उभ्या असलेल्या आरशासमोर उभी राहून आपल्या केसांच्या बटा नीट करत होती. आरशात पाहताना तिच्या चेहऱ्यावर एक अथांग आणि नॅचरल समाधान दिसत होते. तिने मागे वळून बेडकडे पाहिले. तिथे कबीर अजूनही पांढरी चादर अंगावर घेऊन गाढ झोपला होता. त्याचा तो रॉकस्टारवाला ॲटिट्यूड आता पूर्णपणे शांत झाला होता आणि झोपेत तो एखाद्या लहान मुलासारखा निष्पाप दिसत होता. कबीरचे विस्कटलेले केस त्याच्या कपाळावर आले होते. अमायरा हळूच पावले टाकत बेडच्या जवळ गेली. ती बेडच्या कडेला बसली आणि तिने अत्यंत हळुवारपणे आपली बोटे कबीरच्या केसांमधून फिरवली. कबीरच्या कपाळावर असलेली ती जुनी जखम आता पूर्णपणे बरी झाली होती. पण त्या जखमेचा हलका वळ अजूनही तिथे होता, जो अमायराला नेहमी त्या भयानक रात्रीची आणि कबीरने तिच्यासाठी घेतलेल्या जीवघेण्या धोक्याची आठवण करून द्यायचा. अमायराचा तो प्रेमळ स्पर्श जाणवताच कबीरच्या ओठांवर एक हलकी स्माईल उमटली. त्याने डोळे न उघडताच अमायराचा हात पकडला आणि तो आपल्या छातीशी घट्ट धरला. सकाळ सकाळी इतकं प्रेम? मिस इव्हेंट हेड, सॉरी मिसेस कपूर, मला वाटतंय मी अजूनही एखादं सुंदर स्वप्नच पाहत आहे की काय? कबीरने त्याचा तोच भारी आणि बेस असलेला नॅचरल आवाज काढत म्हटलं. अमायराने हसून आपला हात सोडवण्याचा प्रयत्न केला, पण कबीरची पकड मजबूत होती. कबीर, सोडून द्या ना. 8 वाजलेत. आज माझी क्लायंटसोबत एक खूपच महत्त्वाची मीटिंग आहे आणि विहान सर आणि रिया नाश्त्यासाठी खाली वाट पाहत असतील. चल उठ लवकर, ती थोड्या लटकेच रागाने म्हणाली. कबीरने झटकन डोळे उघडले. त्याच्या डोळ्यांमध्ये अमायराबद्दलचं तेच अथांग आणि वेडं प्रेम चमकत होतं. त्याने एका झटक्यात अमायराला स्वतःकडे ओढलं, ज्यामुळे ती थेट त्याच्या छातीवर पडली. तिचा चष्मा नाकावरून थोडा खाली घसरला होता. कबीरने तिचा चष्मा नीट केला आणि तिच्या डोळ्यांमध्ये रोखून पाहिलं. मीटिंग आणि क्लायंट आयुष्यभर सुरूच राहणार आहेत अमायरा, पण ही पावसाची पहिली सकाळ आणि माझी ही सुंदर बायको. मला एक क्षणाला जगापासून लांब फक्त तुझ्यासोबत राहायचं आहे. कबीरने कोणतीही औपचारिकता न ठेवता अत्यंत नॅचरल आणि रोमॅन्टिक पद्धतीने तिचे ओठ आपल्या ओठांमध्ये घेतले. बाहेर पडणाऱ्या पावसाच्या थेंबांच्या आवाजात त्या दोघांचे श्वास एकमेकांमध्ये मिसळून गेले होते. हा रोमांस पूर्णपणे निस्सीम आणि पवित्र होता, ज्यामध्ये आता कोणत्याही सुडाची किंवा रहस्याची गडद सावली नव्हती. काही मिनिटांनंतर अमायराने कबीरला हलकंच मागे ढकललं. तिचा चेहरा लाजेने पूर्णपणे लाल झाला होता. ती बेडवरून उठली आणि तिने आपले कपडे नीट केले. कबीर, तू खरं सुधारणार नाहीस. मी खाली जाते, तू लवकर आवरून ये. ती हसत रूमच्या बाहेर पडली. बंगल्याच्या अवाढव्य आणि आधुनिक डायनिंग हॉलमध्ये विहान आणि रिया आधीच नाश्त्याच्या टेबलवर बसले होते. विहान हातात बिझनेस मॅगझिन घेऊन काहीतरी वाचत होता आणि रिया फोनवर कोणाशी तरी बोलत होती. अमायरा हॉलमध्ये येताच रियाने फोन ठेवला आणि हसून तिचं स्वागत केलं. गुड मॉर्निंग अमायरा, आज खूपच चमकतेस. काय चालू आहे वर? रियाने डोळा मारत मिश्किलपणे विचारलं. अमायरा टेबलवर बसली आणि तिने चहाचा कप हातात घेतला. काही नाही ग रिया, कबीर नेहमीसारखा त्रास देतोय. उठायला तयार नाही येतो. तेवढ्यात कबीर ही पांढऱ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये आणि जीन्समध्ये खाली आला. कोणाबद्दल तक्रार सुरू आहे माझी? तो विहानच्या शेजारी बसत म्हणाला. विहानने लॅपटॉप बाजूला ठेवला आणि कबीरकडे पाहिले. केसी, अमायरा, मला तुमच्याशी एक बिझनेस आणि फॅमिली संदर्भात महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. सेन अँड कपूर्स
असोसिएट्सच्या नवीन प्रोजेक्टचे लॉन्चिंग पुढच्या महिन्यात लंडनमध्ये होणार आहे. कपूर इंटरनॅशनलच्या वतीने विहान आणि रिया तिथे जाणार आहेत. पण मला वाटतं की अमायरा, तू सुद्धा आमच्यासोबत यावं. कारण आनंद काकांचा जो वारसा आपण पुन्हा सुरू केलाय तो जगासमोर येताना तू तिथे असणं खूप गरजेचं आहे. अमायरा शांतपणे विचार करू लागली. तिने कबीरकडे पाहिलं. कबीरने नाश्ता करता करता होकारार्थी मान हलवली. भाई, तू म्हणतोयस ते बरोबर आहे. अमायरा तिथे नक्की येईल. पण त्याआधी मला एका महत्त्वाच्या कामासाठी दिल्लीला जावं लागणार आहे. एका मोठ्या म्युझिक कंपनीसोबत माझी नवीन अल्बमची डील आहे. मला वाटतं अमायराने माझ्यासोबत दिल्लीला यावं. तिथून आपण थेट लंडनला जाऊ शकतो. हो, हे खरंच खूप भारी होईल, रिया उत्साहाने म्हणाली. लंडनमध्ये आपण खूप शॉपिंग करू आणि कंपनीचा हा नवीन प्रवास मोठ्या धूमधडाक्यात साजरा करू. दुपारची वेळ झाली. विहान आणि रिया त्यांच्या कामासाठी बाहेर गेले होते. कबीर त्याच्या स्टुडिओमध्ये गिटारवर काहीतरी नवीन गाण्यांची धून तयार करत होता. अमायरा हॉलमध्ये बसून तिच्या लॅपटॉपवर दिल्ली आणि लंडनच्या प्रवासाचे प्लॅन्स पाहत होती. तेवढ्यात बंगल्याच्या मुख्य गेटवर एका काळ्या रंगाची लक्झरी गाडी येऊन थांबली. गाडीतून राहुल उतरला. राहुलच्या हातामध्ये एक मोठी फाईल होती आणि त्याचा चेहरा थोडा गंभीर दिसत होता. तो हॉलच्या आतमध्ये आला. अमायरा मॅडम, कबीर सर कुठे आहेत? एक खूप महत्त्वाची माहिती मिळाली आहे, राहुलने विचारलं. कबीर स्टुडिओतून बाहेर आला. त्याच्या हातात अजूनही गिटार होती. राहुल, काय झालं? आता कोणती नवीन फाईल घेऊन आलास? राहुलने फाईल टेबलावर ठेवली. सर, रणजित सरांच्या मृत्यूनंतर त्यांच्या खाजगी मालमत्तेची आणि जुन्या रेकॉर्ड्सची तपासणी कायदेशीररित्या सुरू आहे. त्या रेकॉर्ड्समध्ये आनंद सेन यांच्या जुन्या फॅक्टरीचे आणि काही जमिनीचे कागदपत्र सापडलेत. आणि ट्विस्ट असा आहे की 20 वर्षांपूर्वी आनंद काकांनी फक्त एकाच कंपनीची स्थापना केली नव्हती. त्यांनी जयपूरच्या एका ग्रामीण भागामध्ये सेन रिसर्च लॅब नावाने गुप्त संशोधन केंद्रही सुरू केलं होतं, ज्यामध्ये काही मौल्यवान बिझनेस फॉर्म्युला आणि पेंट्स दडलेले आहेत. रणजित सरांनी ते केंद्र बळकावण्याचा प्रयत्न केला होता, पण आनंद काकांनी त्याचा मुख्य पासवर्ड आणि चावी एका गुप्त जागी लपवून ठेवली होती, जी रणजित सरांना त्यांच्या संपूर्ण आयुष्यात कधीच सापडली नाही. हे ऐकून अमायरा जागेवरून उभी राहिली. तिच्या डोळ्यांमध्ये आश्चर्याचा धक्का होता. गुप्त संशोधन केंद्र? माझ्या वडिलांनी असं काही सुरू केलं होतं? हे मला किंवा माझ्या आईला कधीच माहिती नव्हतं. राहुल, नक्की काय आहे ते? राहुलने फाईल उघडली आणि त्यातला एक जुना पिवळा पडलेला नकाशा बाहेर काढला. मॅडम, या नकाशाच्या मते ती लॅब जयपूरच्या रामगढ गावाच्या जवळ असलेल्या एका डोंगराळ भागात आहे, जिथे कबीर सर आणि तुम्ही त्या रात्री लपला होतात. त्याच परिसराच्या मागे. रणजित सरांच्या काही जुन्या विरोधकांना आणि बिझनेस रायव्हल्सला आता या लॅबबद्दल समजलं आहे. ते त्या लॅबचा ताबा मिळवण्यासाठी आणि तो मौल्यवान फॉर्म्युला चोरण्यासाठी इथे पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. जर तो फॉर्म्युला चुकीच्या लोकांच्या हातात गेला तर आनंद काकांच्या नावाचा गैरवापर होऊ शकतो. कबीरने गिटार बाजूला ठेवली. त्याचा तोच थरारक आणि निर्भीड ॲटिट्यूड पुन्हा एकदा त्याच्या चेहऱ्यावर आला. म्हणजे खेळ अजून पूर्णपणे संपलेला नाहीये तर? राहुल, लॅडचे ते बिझनेस रायव्हल्स कोण आहेत? सर, त्यांचे नाव आहे विक्रम मल्होत्रा. ते रणजित सरांचे एकेकाळचे सर्वात मोठे शत्रू होते. रणजित सरांच्या अटकेनंतर ते आता कपूर आणि सेन कुटुंबाला पूर्णपणे उद्ध्वस्त करून तो फॉर्म्युला मिळवण्याच्या मागे आहेत. त्यांचे काही गुंड आधीच जयपूरच्या परिसरामध्ये सक्रिय झालेत. राहुलने सावधगिरीचा इशारा दिला. कबीरने अमायराकडे पाहिले. अमायराचा हात नकळत कबीरच्या हातामध्ये गेला. तिला समजलं होतं की तिच्या वडिलांचा इतिहास अजूनही पूर्णपणे अपूर्ण होता. जोपर्यंत त्या गुप्त लॅबचे सत्य समोर येत नाही, तोपर्यंत तो फॉर्म्युला सुरक्षित होत नाही, तोपर्यंत आनंद सेन यांचा आत्मा पूर्णपणे शांत होणार नव्हता. कबीर, आपल्याला जयपूरला जावं लागेल. दिल्ली आणि लंडन नंतर. आधी आपल्याला माझ्या वडिलांच्या त्या स्वप्नाला वाचवावं लागेल. अमायरा अत्यंत खंबीर आणि नॅचरल आवाजात म्हणाली. कबीरने तिचे दोन्ही हात आपल्या हातामध्ये घेतले. अमायरा, मी तुला वचन दिलं होतं की तुझ्या प्रत्येक लढाईमध्ये मी तुझ्या सोबत असेन. आपण आज रात्री जयपूरसाठी निघतोय. विक्रम मल्होत्राला वाटत असेल की रणजित कपूर गेल्यानंतर हे मैदान मोकळं झालंय, तर त्याला माहीत नाहीये की अजून त्याचा सामना कबीर कपूरशी झालेला नाहीये. रात्रीचे 10 वाजले होते. मुसळधार पावसात कबीरची रेंज रोव्हर पुन्हा एकदा मुंबई जयपूरच्या हायवेवर सुसाट वेगाने धावू लागली. गाडीच्या आतमध्ये मंद संगीताचा आवाज येत होता, पण बाहेर पडणाऱ्या पावसामुळे हायवेवर अंधार होता. अमायरा गाडीच्या खिडकीबाहेर पाहत होती. तिच्या मनात आता भीती नव्हती, कारण तिच्या बाजूला कबीर उभा होता. पण या नव्या सस्पेन्सचा आणि रहस्याचा सामना ते कसा करणार हे पाहणे महत्त्वाचे होते. कबीर, तुला काय वाटतं, त्या लॅबमध्ये नक्की काय असेल? अमायराने विचारलं. कबीरने हायवेवरून नजर न हटवता तिचा हात पकडला आणि तो आपल्या ओठांपाशी नेऊन त्यावर एक हलकी किस केली. काहीही असो अमायरा, माझ्या वडिलांनी आनंद काकांसोबत जो अन्याय केलाय त्याचा राहिलेला प्रत्येक हिशोब मी पूर्ण करेन. विक्रम मल्होत्रा असो वा दुसरं कोणी.
आपल्या प्रेमाच्या आणि सत्याच्या आडमध्ये कोणालाही येऊ देणार नाही. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. पहाटेच्या 5 वाजता गाडी जयपूरच्या रामगढ परिसरामध्ये पोहोचली. 20 दिवसांपूर्वी ज्या रामगडच्या पडक्या किल्ल्यामध्ये त्यांच्यावर हल्ला झाला होता, तोच परिसर आता पुन्हा एकदा त्यांच्यासमोर उभा होता. पण यावेळी हवा बदलली होती. पावसाचे पाणी डोंगरावरून खाली वाहत होते आणि संपूर्ण परिसरामध्ये धुक्याची चादर पसरली होती. कबीरने गाडी एका सुरक्षित झाडाच्या मागे थांबवली. राहुलने दिलेल्या नकाशानुसार ती सन रिसर्च लॅब डोंगराच्या आत असलेल्या एका गुप्त गुहेच्या स्वरूपात बांधलेली होती. कबीर आणि अमायरा गाडीतून उतरले. अमायराने कबीरचे तेच ब्लॅक लेदर जॅकेट घातले होते. कबीरने हातामध्ये एक शक्तिशाली टॉर्च घेतली आणि ते डोंगराच्या पाऊलवाटेने वर चढू लागले. धुक्यामुळे लांबचं काहीच दिसत नव्हतं. अमायराचा चष्मा धुक्यामुळे वारंवार अस्पष्ट होत होता, जो ती रुमालाने पुसत होती. कबीर, जरा सांभाळून, रस्ता खूप निसरडा आहे, ती म्हणाली. कबीरने तिचा हात घट्ट पकडला. माझा हात सोडायचा नाही अमायरा. साधारण अर्धा तास चढल्यानंतर नकाशामध्ये दाखवलेल्या जागेवर ते पोहोचले. तिथे डोंगराच्या कपारीत एक अवाढव्य लोखंडी दरवाजा होता, ज्यावर वेली आणि झाडं उगवली होती. दरवाजावर जुन्या अक्षरात लिहिलं होतं, SRL म्हणजेच सेन रिसर्च लॅब. अमायराच्या डोळ्यामध्ये आदराचे आणि आश्चर्याचे भाव दाटून आले. हेच ते ठिकाण आहे कबीर, माझ्या वडिलांची कर्मभूमी. दरवाजाच्या मध्यभागी एक जुनी डिजिटल स्क्रीन होती, जी सौर ऊर्जेवर अजूनही हलकी ब्लिंक करत होती. त्या स्क्रीनवर पासवर्ड मागत होता. अमायरा, आनंद काकांनी नक्की काय पासवर्ड ठेवला असेल? कबीरने विचारलं. अमायराने काही क्षण विचार केला. तिच्या वडिलांना तिच्या आयुष्यात सर्वात जास्त काय प्रिय होतं? तिने स्क्रीनजवळ जाऊन बोटांनी टाईप केलं, अमायरा, तिचं स्वतःचं नाव. आणि एका गोड आवाजासह तो अवाढव्य लोखंडी दरवाजा हळूहळू उघडला. 20 वर्षांपूर्वी ती गुप्त लॅब अखेर उघडली होती. आतमध्ये आधुनिक मशीन्स, काही वैज्ञानिक उपकरणे आणि टेबलावर काही फाईल्स धूळ खात पडलेल्या होत्या. लॅबच्या मध्यभागी असलेल्या एका मुख्य काचेच्या केबिनमध्ये एक लहान डिजिटल ड्राईव्ह ठेवलेला होता, ज्यामध्ये तो मौल्यवान फॉर्म्युला होता. अमायरा आणि कबीर आतमध्ये गेले. अमायराने टेबलावरची एक फाईल हातात घेतली आणि ती वाचू लागली. त्या फाईलमध्ये तिच्या वडिलांच्या हस्ताक्षरात लिहिलेले होते की हा फॉर्म्युला एका अत्यंत स्वस्त आणि प्रदूषणमुक्त इंधनाचा आहे, ज्याने संपूर्ण जगाचा बिझनेस बदलू शकतो. रणजित कपूर यांना हा फॉर्म्युला विकून करोडो रुपये कमवायचे होते, पण आनंद सेन यांना तो देशाच्या कल्याणासाठी मोफत द्यायचा होता. आनंद काका खरोखरच महान होते अमायरा, कबीर म्हणाला. पण तेवढ्यात लॅबच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ टाळ्या वाजवण्याचा एक कर्कश आवाज ऐकू आला. कबीर आणि अमायरा मागे वळून पाहिले. लॅबच्या दारापाशी एका 50शीच्या वयाचा महागडा सूट घातलेला माणूस उभा होता, ज्याच्या हातात सिगार होती आणि त्याच्या मागे 5-6 सशस्त्र गुंड उभे होते. तो दुसरा तिसरा कोणी नसून विक्रम मल्होत्रा होता. खूपच कौतुकास्पद. रणजित कपूरच्या मूर्ख मुलाने आणि आनंद सेनच्या हुशार लेकीने माझं काम खूप सोपं केलं. विक्रम मल्होत्रा क्रूर हसत आत आला. मी या लॅबचा पासवर्ड शोधण्यासाठी 20 वर्ष घालवली, पण तुम्ही दोघांनी एका मिनिटातच दरवाजा उघडला. आता तो डिजिटल ड्राईव्ह आणि तो फॉर्म्युला शांतपणे माझ्या हवाला करा, नाहीतर रणजित कपूर प्रमाणेच तुमचीही कहाणी इथेच संपेल. विक्रम मल्होत्राच्या गुंडांनी आपापल्या बंदुका कबीर आणि अमायरावर रोखल्या. कबीरने अमायराला आपल्या पाठीमागं ढकललं. त्याचे डोळे रागाने जळू लागले. विक्रम मल्होत्रा, तुला वाटतंय की तू आम्हाला धमकावून हा फॉर्म्युला घेऊन जाशील? हा आनंद सेन यांचा वारसा आहे आणि यावर फक्त अमायराचा हक्क आहे. मी तुला या लॅबमधून एक पाऊलही पुढे टाकू देणार नाही. कबीरचा तोच धमाकेदार आणि रॉकस्टारवाला नॅचरल आवाज फॅक्टरीच्या त्या बंद गुहेमध्ये वाजला. कबीर आणि अमायराच्या आयुष्यामध्ये एका नव्या आणि अत्यंत शक्तिशाली शत्रूची एंट्री झाली होती. पण आपल्या वडिलांचे हे अंतिम स्वप्न वाचवण्यासाठी कबीर आणि अमायरा या नव्या संकटाचा सामना कसा करणार, हे येणाऱ्या भागांमध्ये अधिकच थरारक आणि रोमॅन्टिक पद्धतीने उलगडणार होते. तर आता ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला उद्याच्या भागातच समजतील. तोपर्यंत आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात.